ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। असताना काही बँका ज्या आहेत त्या शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीचा तगादा लावतात, अशा काही घटना समोर आलेल्या आहेत। संताप आणणाऱ्या ह्या सगळ्या घटना आहेत, कसं आपण याकडे बघता, काय भूमिका असेल? नाही, काय त्या बँकांना योग्य ती समज सरकारने द्यावी, नाहीतर मग मनसेला आपल्या पद्धतीत द्यायला लागेल। मग म्हणू नका मनसेने कायदा हातात घेतला म्हणून। मला वाटतं बँकांचेही कर्मचारी आपला शेतकरी जे पिकवतो त्याच्यावरतीच जगतात ना, का त्यांना वेगळीकडनं अन्नधान्य येतं। त्यामुळे थोडी त्यांना शरम जर असेल तर त्यांनी तातडीने हे जे काही कर्जवसुलीचे तगादे आहेत हे तातडीने थांबवले पाहिजेत, कळलं का? आणि मला वाटतं बँका इतरांना सगळ्या माफ्या देतच असतात ना विविध माध्यमातून। त्यामुळे निदान आत्ता तरी काही काळ कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मागे कर्जवसुलीचा तगादा लावता कामा नये आणि तो मनसे कुठल्याही प्रकारे खपवून घेतला जाणार नाही, तसे राजसाहेबांनी आदेशसुद्धा दिलेले। तर दुसरा एक प्रश्न होता ते म्हणजे दसरा मेळावा तोंडावरती आहे। दसरा मेळावा दोन्ही ठाकरे बंधूंच्या दृष्टीने देखील चर्चेत आहे। संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे की आता विचारांचं आदान प्रदान जे आहे ते या सगळ्या दसरा मेळाव्यामध्ये होईल, काय आपलं म्हणणं? मी संजय राऊतांच्या वक्तव्याचा आदर करतो, परंतु आमच्यापर्यंत एक महाराष्ट्र सैनिक म्हणून अशी कुठलीही बातमी आलेली नाही। तुमच्याच माध्यमातून कळतं की तुम्हाला असे वाटते की किंवा असं होणार आहे, परंतु असं काही पक्षाकडनं कुठला आदेश आमच्या आलेला नाही आहे। आणि आमच्या पक्षाकडनं जर कुठला निर्णय घ्यायचा असेल तर फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील। राज ठाकरे दसरा मेळाव्याला असतील का किंवा काय अशा ज्या चर्चा होतात तेच तुम्हाला मी सांगितलं की आमच्यापर्यंत तरी एक महाराष्ट्र सैनिक म्हणून कुठलाही तसा निरोप नाही आहे, तसा कुठलाही संदेश नाही आहे। जो काही निर्णय घ्यायचा असेल, जो काही निर्णय असेल तो फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील आणि ते जो आम्हाला आदेश देतील त्यावर आम्ही सर्वजण काम करू। संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर अनेक शिवसैनिकांनी दोन्ही भावांचे एकत्रित बॅनर लावले दसरा मेळाव्याचे, विशेष करून गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही भाऊ एकत्रित येणार अशा चर्चा आहेत। आता मेळाव्याचे बॅनर देखील एकत्रित लावलेले। कसं आहे, हे महाराष्ट्रावरचे संस्कार आहेत, फक्त राजकीय नाही। तर म्हणून महाराष्ट्र हा इतर राज्यांपेक्षा वेगळा आहे। आणि कधी जेव्हा कौटुंबिक निमित्ताने का होईना आजपर्यंत जेव्हा दोन भाऊ एकत्र आले होते तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला होता। कुठलंही कुटुंब तुटणं हे मराठी माणसाला आवडू शकत नाही आणि मला वाटतं आपण त्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे। शेवटी प्रत्येकाच्या भावना असतात, त्या विविध माध्यमातून ते व्यक्त करत असतात, परंतु निर्णय जो काही घ्यायचा असतो तो त्या पक्षाचे अध्यक्ष घेत असतात। अनेकांच्या मनातल्या भावना आहेत की कार्यकर्त्यांच्याच भावना आहेत की दसरा मेळाव्यालाच युतीची घोषणा झाली तर चांगला योग असेल। हे बघा, आता त्याच्यावर मला तरी याची काही माहिती नाही आहे आणि मी एक महाराष्ट्र सैनिक आहे, त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही। जो काय निर्णय असेल, जी काय निरोपी असेल ती मला वाटतं सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी यांच्यामध्येच असेल, त्यावर मी भाष्य करणं की मला काही माहिती पण नाही आहे। प्रति हेक्टर 50,000 रुपये कर्ज मदत द्यावी अशी मागणी सतत होताना पाहायला मिळते, पण अद्याप सरकारकडून कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाही, केंद्राकडून कोणती मदत आलेली नाही। होणारच नाही ना, कारण महाराष्ट्राला अत्यंत गृहीत धरलं गेलेलं आहे की महाराष्ट्रातला मराठी माणूस जातो कुठे, तो करणार काय आहे, तो काय करू शकतो। कारण काय झालं आहे, आजपर्यंत महाराष्ट्राने कायम देशाला, केंद्राला कायम दिलेलं आहे वेगवेगळ्या स्वरूपात। मग ती विचार असतील किंवा अर्थकारण असेल किंवा टॅक्स असतील, हे महाराष्ट्रातनं सगळीकडे गेलेले आहेत। परंतु जेव्हा महाराष्ट्रावर एखादं संकट येतं तेव्हा केंद्र थंड बसतं। दुसऱ्या राज्यांना मदत जेव्हा असते तेव्हा यांचा काय जीवाचा घालमेल झालेला असतो आणि याचा नक्की महाराष्ट्रातला मराठी माणूस, विशेष करून शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की त्यांच्या संसाराची, पशुधनाची सगळ्याची वाट लागलेली आहे। आणि महाराष्ट्रातील लोकांनी हे लक्षात ठेवावं की जो लाखोंचा पोशिंदा बळीराजा आहे त्याची आज ही अवस्था अशी आहे आणि राज्य शासन आणि केंद्र शासन अजून काही जाहीर करत नाही आहे। माफक तुटपुंजी मदत काहीतरी 5-10 हजार रुपये दिवस सांगितलेलं आहे, कळलं का? त्याने त्या शेतकऱ्याचं काही होणार नाही आहे। त्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे की केंद्राने आजपर्यंत महाराष्ट्राने केंद्राला कायम सगळं दिलेलं आहे। यावेळेला केंद्राने तातडीने सर्व निकष बाजूला ठेवून पहिली तातडीने त्यांनी मदत ही जाहीर केली पाहिजे आणि नुसती जाहीर नाही केली पाहिजे, ती इथपर्यंत आली पण पाहिजे। मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटून 4 ते 5 दिवस उलटून गेलेत, अजून केंद्राकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही। आज कॅबिनेटमध्ये काही निर्णय होईल अशी देखील अनेकांच्या अपेक्षा। म्हणजे त्या भेटीत नक्की काय घडलं? जर भेटून आले आणि जर वास्तव सांगितलं असेल आणि त्याचं वास्तववादी ॲक्सेप्ट करणारं केंद्र सरकार असेल तर तातडीने मदत जाहीर व्हायला पाहिजे होती। अजूनपर्यंत जाहीर झालेलं नाही आहे, म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला, मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला त्याला गृहीत धरलं गेलेलं आहे की मदत केली काय, नाही केली तरी काय, हे जातात कुठे। आणि हेच ह्या महाराष्ट्रातील मराठी माणसाने आणि शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं की आम्ही तुम्हाला आजपर्यंत देत आलेलो आहोत, परंतु आमच्यावर जे संकट येतं
तेव्हा तुम्ही हात आखडता घेता, विचारही करत नाही, असं आत्ता तरी दिसतंय. अजूनपर्यंत काही आलेलं नाही आहे. सर, बिहारमध्ये निवडणूक पार पडणार आहे. आता दुर्गा पूजेनंतर छठ पूजा युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. पंतप्रधान मोदींनी बिहार निवडणुकीपूर्वी तशी घोषणा केली. कसं आपण याकडे बघतो? मला या विषयाचं मला माहितीच नाही आहे. आपल्या माध्यमातून आत्ता कळली. जेव्हा पूर्ण माहिती घेईन तेव्हा नक्की बोलेन. कारण छठपूजेला यापूर्वी आपल्याकडून विरोध, तेव्हाचं विषय सगळे वेगळे होते, परंतु आपण युनेस्कोच्या विषयात बोलताय आणि मला खरोखर ज्याची माहिती नाही त्याच्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. ओके, थँक्यू. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.